नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर चिल्लीची रेसिपी. मी माझ्या स्टाईल मध्ये कशी पनीर चिल्ली बनवते तर ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला अगोदर आपण जाऊया किचन मध्ये आणि काय काय प्रोसेस आहे ते बघूया. तर चला. तर अगोदर पनीर करता मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर या बघू शकता, मी 2 शिमला मिर्च घेतले, 3 कांदे घेतले आहेत आणि केचप घेतला आहे, लसूण घेतला आहे, अद्रक आणि 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि पनीर घेतला आहे अर्धा किलो, लाल तिखट घेतला आहे, सोया सॉस घेतला आहे, मीठ घेतला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि हा बाउल ज्याच्यामध्ये आपण पनीर कट करून मॅरिनेट करणार आहे. तर चला आता आपण बनवूया. अगोदर आपण पनीर कापून घेऊया लांब लांब पीसेस मध्ये. तर बघू शकता पनीर किती फ्रेश आणि मस्त दिसत आहे. तर पनीर चिल्ली करता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पनीर कट करून घेतले आहे. तर तुम्ही पण असे लांब लांब पनीर कट करून घ्या म्हणजे आपल्याला फ्राय करायला पण इझी वाटेल आणि पनीर चिल्ली दिसायला पण मस्त दिसेल. तर बाउलमध्ये मी काढून घेते. चला आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया. तर कॉर्नफ्लॉवर घेतला आहे मी, लाल तिखट घेतले आहे, थोडंसं सोया सॉस ॲड केला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. मिरची, अद्रक, लसूणला आपण अशा प्रकारे तळधरा ठेचून घेऊया आणि त्याच्यामध्ये ऍड करून मॅरिनेट करूया. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मॅरिनेट करते. तुम्ही पण असंच मॅरिनेट करा, कारण काय आहे ना, पनीर सॉफ्ट असतं तर तुटायची भीती असते. तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर उरलं होतं ते पण मी त्याच्यामध्ये ऍड केले म्हणजे कोटिंग त्याची चांगली होईल. तर आणि त्याला अशा प्रकारे मी मिक्स करत आहे. तर चला आता. तर अशा प्रकारे आपला मॅरिनेट करून झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला ऑइल मध्ये डीप फ्राय करायचंय. तर चला. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि माझा तेल पण मस्त तापला आहे. तर जे मॅरिनेट केलेलं माझं पनीर होतं ती मी त्याच्यामध्ये ऍड करते. तर तुम्ही पण हीच ट्रिक वापरा, कारण कसं आहे ना, कोण कोण काय करते, कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी ओतून त्याचा घोळ करून घेतात आणि त्याच्यामध्ये पनीर बुडवतात आणि मग फ्राय करतात, बुडवतात आणि फ्राय करतात. तर तुम्ही तसं ट्रिक नका वापरू. डायरेक्ट सुकं पीठ तुम्ही पनीरला मॅरिनेट करायला वापरा म्हणजे तुमचे जे पनीर आहेत ना ते मस्तपैकी असे क्रिस्पी माझे जे फ्राय झाले आहेत तसे तुमचे पण होतील. तर तुम्ही पण हीच ट्रिक वापरा. तर वल्ल्या पाण्यामध्ये तुम्ही मक्याच्या पिठाला भिजून त्याच्यामध्ये नका करू, तर अशी ट्रिक वापरा. तर चला आता आपण पुढं याला मस्तपैकी असं फोडणी देऊन घेऊया. तर तुम्ही बघू शकता. तर आता माझं रेडी झालेलं आहे. तर आता मी कढईमध्ये घेतलं आहे तेल, तोच तेल वापरला आहे जे फ्राय केलेलं पनीर होतं. त्याच्यामध्ये टाकले अद्रक लसूण आणि स्क्वेअरच्या शेपमध्ये मी असं कांद्याला कापून घेतला आहे आणि शिमला मिरचला पण त्याच प्रकारे कापून घेतला आहे आणि त्याला मस्तपैकी असं फास्ट गॅसवर मी परतून घेते आणि मग त्याला आपण त्याच्यामध्ये ऍड करूया पनीर जे आपण फ्राय करून घेतलं होतं. तर बघा किती क्रिस्पी आणि मस्तपैकी माझं पनीर फ्राय करून झालंय. तर तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरा. तर मस्तपैकी असं मी परतून घेते त्याला आणि सोया सॉस घालते. टोमॅटो केचपचे पॅकेट घेतले आहे 2-2 रुपयाचे जे छोटे येतात ते 2 वापरले आहेत मी त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी असं परतून घेते त्याला. तर बघा तुम्ही किती यम्मी अशी माझी पनीरची चिल्ली रेडी आहे. तर त्याच्यामध्ये मी जो रेडीमेड चिल्ली सॉस येतो तो पण मी वापरला आहे आणि अशा प्रकारे माझी चिल्ली रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा मला. तर आता मी सर्व करते.
तर बघू शकता किती मस्तपैकी अशी माझी पनीरची चिल्ली रेसिपी रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, परी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर धन्यवाद. वाव, किती मस्तपैकी अशी माझी रेसिपी पनीर चिल्लीची रेडी आहे. धन्यवाद.